उत्तर पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या सततधार पावसामुळे चाकण नगरी जी आहे ही 3 दिवसात दुसऱ्यांदा तुंबलेली पाहायला मिळत आहे। आपण या ठिकाणी पाहू शकताय, हा एक ओढा होता, मात्र ह्या ओढ्या परिसरामध्ये ही जी बांधकामं झाल्यात, हे जे अनधिकृत प्लॉटिंग झालंय, यामुळे ह्या ओढ्याचा कुठेतरी प्रवाह बदलला आहे, प्रवाह शिल्लकच राहिलेला नाही आहे। त्यामुळे ह्या ओढ्याचं जे पाणी आहे हे संपूर्ण पाणी या ठिकाणी लोकवस्तीमध्ये घुसलं आहे आणि त्यामुळे या भागातील जे रहिवासी आहे यांच्या घरामध्ये पाणी शिरलं आहे आणि ह्या भागातील जे जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालं आहे। आपल्यासोबत या भागातील काही ग्रामस्थ आहे। काका काय सांगा, खरं तर हा ओढा होता, मात्र हा ओढा आता तुमच्या वस्तीत घुसला आहे। गेल्या 2 दिवसापासून आमच्या घरात पाणी येत आहे। रात्री 2 वाजेपासून कंटिन्यू पाणी काढण्याचा प्रयत्न करतो आहे, पण पाणी काही कमी होत नाही। पाण्याचा प्रवाह एवढा आहे की घरात अक्षरशः गुडघ्यापर्यंत पाणी आलेलं आहे आणि घरात फर्निचरचं काम झालं, बेड झाला, पूर्ण पाणीच पाणी। घरात अक्षरशः लहान पोरं झोपायला परिस्थिती नाही, एवढी विचित्र परिस्थिती झालेली आहे। खरं आपण पाहिलं या ठिकाणी घरात पाणी साचले, फर्निचर वगैरे असेल, हे सर्व फर्निचर खराब झाले, लहान मुलांचे सुद्धा हाल झालेत। कशामुळे ही परिस्थिती ओढवली आहे चाकण कराडावरती? हे काय आले, जे नैसर्गिक प्रवाह होतो वाड्याचा त्याची दिशा बदललेली आहे। ते 12 फुटाचे वडे 4 फुटामध्ये आणले गेलेले आहे। खरं तर आता गेले 3-4 वर्षापासून हीच परिस्थिती इथं। कोणता प्रशासकीय अधिकारी आला नाही, इथं पाणी दौरा झाला नाही, PMRDचे अधिकारी आले नाही। आमची एक तुमच्या माध्यमातून एक विनंती आहे की हे ओढे फक्त तुम्ही मोकळे करा, त्यांना मोकळा श्वास घेऊन द्या। ओढे एकदा मोकळे झाले की पाणी अजिबात ऑटोमॅटिक निघून जाणार आहे। खरं तर ओढे मोकळे करा, हे पाणी ऑटोमॅटिक निघून जाईल असं भावना या ठिकाणी नागरिक व्यक्त करतायत। मावशी काय सांगाल, खरं तर आता तुमची वस्ती आहे, मात्र या वस्तीला तळ्याचं स्वरूप आलंय, वस्तीमध्येच ओढा वाहतोय। वस्तीमध्येच वाडा वाहतोय, तळ्याचं स्वरूप आलंय, पण मुलांचं लय हाल होते। काय झालं रात्री, कधीपासून पाणी घरामध्ये आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी? आहे पाणी घरात 3 वाजल्यापासून हाले झोपते माणसं। 3 दिवस झालं झोपा नाही, काही लहान मुलं घाबरतात। कारण आपण पाहिलं अगदी मध्यरात्रीपासून या ठिकाणी पाणी आहे। काय परिस्थिती सकाळी, काय परिस्थिती? आता पाणी थोडं ओसरलंय, सकाळी काय परिस्थिती होती? कमीत कमी 4.5 ते 5 फुटापर्यंत म्हणजे छाती एवढं पाणी होतं इथे, बरं का। आता बरेचशा लोकांचे फोन आले मला, खाली घरात साप येतात, कीटक येतात, असे नाही का, बरेचशा लोकांचे कंप्लेंट येतात इथं। आता पाणी प्रवाह कमी झाल्यामुळं जरा कमी झाले, पाऊस वाढला की परत प्रवाह आहे असं होतो। खरं आपण पाहिलं या ठिकाणी जे नैसर्गिक स्रोत आहेत, हे नैसर्गिक स्रोत, हा जो नैसर्गिक ओढा आहे, ह्या ओढ्याचा प्रवाह बदलल्यामुळे या भागातील जे रहिवासी आहेत, ही जी रहिवासी वस्ती आहे, ह्या वस्तीमध्येच ह्या ओढ्याचा प्रवाह शिरल्यामुळे ह्या वस्तीला तळ्याचं स्वरूप आलं आहे। अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे आणि अनेकांना रात्र ही जी आहे जागून काढावी लागली आहे। हे ओढे जे आहेत, हे नैसर्गिक ओढे, यांचे नैसर्गिक प्रवाह मोकळे करावेत, जेणेकरून जे पावसाचं पाणी आहे, डोंगरावर येणारं पाणी आहे, हे ओढ्याच्या प्रवाहाने वाहून जाईल आणि नदीला मिळेल व चाकणची तुंबनगरी होणार नाही। चाकणच्या ज्या वस्त्या आहेत त्या वस्त्यांमध्ये पाणी साचणार नाही, त्याबरोबर महामार्गावर पाणी साचणार नाही, अशी भावना या ठिकाणी या भागातील रहिवाशांनी व्यक्त केली आहे। आता जे PMRD आहे, हे PMRD या समस्येकडे कशा पद्धतीने पाहतं, हे जे नैसर्गिक ओढे आहेत, या नैसर्गिक ओढ्यांवरती जे अनधिकृत प्लॉटिंग झाले, जे अनधिकृत बांधकामं झाल्यात, ही बांधकामं आणि ह्या प्लॉटिंगवरती कशा पद्धतीने PMRD आळा आणणार आणि चाकणची जी आहे ही पहिल्या पावसातच 3 दिवसात 2 वेळा जी तुंबनगरी झाली आहे, यातून या नागरिकांना यापुढील काळात या नागरिकांची सुटका होणार का हे पाहावं लागणार आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, चाकण, पुणे।